एका बाजूला संतोष आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. हो, पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल. तत्पूर्वी रन्स येतील एकूण 2. राहुल ॲज अ किपरच्या भूमिकेत राहुलला आपण जरूर पाहतोय. आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण जरूर पाहिलंय रतन शिंदे त्या ठिकाणी होता. पहिल्या चेंडूवरती रन्स आल्या 2. पहिले षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. हो, चांगला चेंडू आहे. यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर. तर अशा प्रकारचीच गोलंदाजी संतोष म्हात्रेची राहिली आहे. सोनखार प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी. तर या खेळाडूकडून आपण पाहिले सातत्याने सोनखार गावासाठी महत्त्वाच्या क्षणी खूप चांगली गोलंदाजी. आणि आज जय हनुमान सोनखार टीममधून खेळत असताना ॲज अ स्ट्राईक गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, ज्या गोलंदाजाकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. हो, समोरला चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न, शॉर्ट रनअपनी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मिळाले, एक सिंगल. बरेचसे नवीन चेहरे आहेत त्या खरं टीमचा. जर का आपण विचार केला तर विनयचं नाव आपण घेतला, रोशन असेल या टीममध्ये. बरेचसे यशचं नाव आपण घेऊया. यश सारखा एक उभरता खेळाडू या टीममध्ये आपण पाहतोय. सोन्या हा एक खराब चेंडू, हाफ ट्रॅकर. आणि तदनंतर एका टप्प्यावरती चेंडू मात्र निघालाय सीमा पार. हा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 8 रन्स. पण विकेटवरती तुम्हाला गती द्यायची नाही आहे. मागच्या 2 दिवस आम्ही गोलंदाजांना सांगतोय की थोडं पेस व्हेरिएशन करा तुम्ही. वाऱ्याचा वेग बॅट्समनसाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही जर का पेस द्याल तर बॅट्समन सहज चौकार षटकार मारेल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. थोडी गती परिवर्तन. काही वेळेस चांगला फटका, पण किती वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विनय म्हात्रे त्या ठिकाणी असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अपकमिंग यंगस्टार राजला देखील आपण पाहतोय या टीममध्ये. पण या खेळाडूंकडे आता मात्र भरपूर लक्ष असेल. हर्षद हा खेळाडू देखील आपण पाहतोय. या खेळाडूंमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. शेअर मार्केटमध्ये जसं आपण पैसे गुंतवतो ना आपल्या भविष्यासाठी, जशी आपण पॉलिसी काढतो, आता सोनखार गाव देखील आता या खेळाडूंकडे आता विचार करेल. सामना पाहण्यासाठी आमचे परम मित्र बंधू संदेश पाटील, गौरव मोकल स्पर्धा पाहतात. सोनखार गावावरून बरेचसे प्रेक्षक आलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पण प्रत्येकाचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकत नाहीत, परंतु सर्वांचं, जितके प्रेक्षक आलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर जे होडीने आलेत त्यांचं स्वागत, जे गाड्या घेऊन आलेत त्यांचं देखील स्वागत. पाल गावामध्ये बरेच वर्ष खरं तर सोनखार संघ खेळण्यासाठी येतो. आणि आमचे बंधू बलिराम पाटील इकडे कॉम्बॉक्समध्ये आहेत. ऐशरची गाडी जर का कोणाला खरेदी करायची असेल तर आवर्जून उंबरडे फाटा येथे एक मोठा शोरूम आहे, एव्ही मोटर्स. आणि आवर्जून तुमच्या स्वप्नातील गाडी त्या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता. मोठा डिस्काउंट आहे. सो जरूर तुम्ही आमच्याकडे संपर्क साधा. पाटील, भाल म्हटलं ना की तो एक किस्सा आवर्जून आम्हाला आठवतो की ह्याच जितके आपण आहोत आपल्या या समालोचन कक्षाच्या पाठीमागे तेव्हा तिकडे मैदान होता. राहुल, एक चेंडू 3ची आवश्यकता असताना संतोषच गोलंदाज होता. आणि ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये मी होतो. 1 बॉल 3 चेंडू डॉट झाल्यानंतर त्या किस्स्याकडे आपण वळणार आहोत. हो, चांगला चेंडू आहे, शरीरावरती आदळला आहे. लेग बाईजच्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल मिळेल. सो 1 बॉल 3 असताना गोलंदाज संतोषनी अप्रतिम चेंडू फेकला आणि प्रशांतच्या ग्लोव्जमध्ये हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, अर्थातच कीपरकडे. आणि तेव्हा थोडीशी गरमाट झाली होती, थोडीशी तुतुमयमय झाली होती कलवे आणि सोनखारमध्ये. आणि ते सेलिब्रेशन करायचं होतं आणि ते ॲग्रेशन मूडमध्ये प्रशांतनी चेंडू एस्टर्नवरती फेकला. चेंडू एस्टर्नला लागला नाही. आणि तदनंतर कलवे टीमने त्या 3 रन्स पळून काढल्या होत्या. आणि मी जवळपास ती जर्सी काढली होती सेलिब्रेट करण्यासाठी, ज्याप्रमाणे सौरभ गांगुली यांचं ते सेलिब्रेशन करणार. तो संतोष, आय एम राईट? जरूर
परंतु जर्सी परत आम्हाला घालावी लागली आणि जवळपास 3 ते 4 तास आम्ही भालच्या खाडीवरती थांबलो होतो. अक्षरशः त्या डोलीवरती झोपलो होतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडू आहे. क्षेत्ररक्षक असेल परंतु प्रेक्षक बनेल. आलाय हा षटकार. या 6 धावेने धावसंख्या 16. स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय आमचे मोठे बंधू विकास म्हात्रे, ललित रेस्टॉरंट अँड बार मध्ये मुख्य कतर आचार्य आहेत. ते अर्थातच आचार्य म्हटलं की कुक, आणि मुख्य कुक आहेत. इंडियन, साऊथ इंडियन, चायनीज कोणत्या प्रकारच्या डिशेस करतात ते बनवतात आणि त्यांच्या हातातून आम्ही एक खाल्लेली डिश. अर्थातच या बॉल नंतर संतोष, कॅच ड्रॉप, एका टप्प्यावरती चेंडू चाललाय आता सीमा पार. हा चौकार आलाय. चौकार जरूर पाहायला मिळेल. विकास म्हात्रे यांच्याबद्दल चर्चा करत होतो. आपल्या परिसरामध्ये चिंबोड्या जास्त भेटतात आणि खतर क्रॅप चिल्ली जी त्यांनी बनवली होती जबरदस्त. आजही आम्हाला ती आठवण आहे. क्रॅप चिल्ली आणि ते फेमस आहेत, कुक आहेत. कुक असताना पण सोनकार गावामध्ये जर का हळद असेल, लग्न असेल, कधी जेवण बनवायला येत नाही ते. सो प्लीज या आपण. त्यांना कोथिंबीर जास्त लागते. फिरून केल्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, आणि सर्वांना ठाऊक आहे बलराम पाटील आपलं गाव टोकावरती आहे, आपल्याकडे कोथिंबीर भेटत नाही. आपल्या गावातील जर का दुकानावरती गेलात, मिरची मागितलीत, कोथिंबीर मागितली, ते सांगतात नाही आहे. आणि मग विकास म्हात्रे म्हणतात की मी जेवण बनवणार नाही. सो प्लीज असं करू नका तुम्ही. नेक्स्ट बॉल, लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक प्रेक्षक असेल, षटकार जरूर पाहायला मिळेल. ॲज अ पंचांच्या भूमिकेत आमचे परम मित्र वाशी गावातील विशाल म्हात्रे यांना आपण पाहतो. त्यांच्या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे. RJ ट्रॉफीमध्ये कतर मालिका वीर, तिकडे सिल्वर कॉइन, आणि ह्या वर्षी देखील मालिका वीरचं पारितोषिक, रन्स आहेत 27. मालिका वीरचं पारितोषिक त्यांना मिळालं गोल्ड कॉइन. आणि त्यांच्या त्या फ्रेममध्ये आता 2 कॉइन आहेत, सिल्वर आणि गोल्ड. बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह, चॅम्पियन वाशीचा हा चॅम्पियन खेळाडू. बरेच वर्ष फंटास्टिक बॅटिंग, विशालचं डेडिकेशन, विशालचं प्रेम. तर बॉक्स क्रिकेट, ओरम क्रिकेट जबरदस्त राहिलंय. क्या बात आहे. आम्ही नेहमी आपण स्टार खेळाडूंची नावं घेतो बलराम पाटील, मी आपल्या विभागातील खेळाडूंची नावं घेतो. कृष्णाचं नाव सर्वांना ठाऊक आहे, पण तो हा खेळाडू विशाल खास आहे. मॅचकडे जाऊया आपण, मैदानाकडे वळतोय. कोथिंबीरचा विषय थोडा आता बाजूला घेऊया. गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी हा गोलंदाज पाहायला मिळेल. हो, पायावरती चेंडू आहे त्यांच्या पाठीमागे. तर लेग स्लिपला बीट करत असताना यश त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, रन्स मिळेल, एक सिंगल. पाया विकेटवरती 40, 45, 50, 60 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. वारा प्रचंड सुटलाय. तुम्हाला डॉट बॉल फेकायचे आहेत, तुम्हाला गती परिवर्तन करायचं आहे, तुम्हाला विकेट्स घ्यायचे आहेत. पुढचा चेंडू डाव्या स्टिकच्या बराचसा दूर राहिलाय. व्हाईट बॉल. ऑन स्ट्राईक वरती 40+ चे खेळाडू सतीश पाटील लेजंड आहेत. बरेच वर्ष क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. हमरापूर टीमचं नेतृत्व करत असताना खेळाडू, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार, 2 चौकार आपण पाहिले. ही विकेट अतिशय महत्वाची राहील. सतीश पाटीलचा धमाका, चेंडू निघालाय सीमा पार. हा षटकार आलाय. आज प्रीतम पाटील भरपूर खुश असतील. हनुमानपाडा गावाचा विचार जर का केला तर आपल्या भावाने जो खंजीर भोकसलाय त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. आपल्या गावातील ज्या पाठीराखाने जी पाठ फिरवलंय त्यांना उत्तर द्यायचं आहे, आणि त्यासाठीच खरं तर ही एंट्री आपण इकडे टाकतोय. एक गाव 11 अशी संकल्पना नेहमी राहिली आहे, परंतु जर का तुम्ही आम्हाला धोका द्याल
तर आमच्याकडे देखील ती ताकद आहे, आमच्याकडे देखील ती पॉवर आहे. तुम्ही मॅच बघा आमची. हनुमान पाडा संघ आज लढतो आहे. नेक्स्ट बॉल सतीश पाटीलच्या बॅट मधनं शॉट थर्ड मॅनला बीट केलाय. थर्ड मॅन मोडल्यांचं दर्शन घ्यायला चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. हनुमान पाडा संघाचा विचार केला तर हा खेळाडू, या खेळाडूला जर का तुम्ही बाद केला तर कमबॅक कराल सोनकार टीम. या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे, बरेच वर्ष हा खेळाडू खेळतोय. आता मात्र टेनिस बॉल त्याला आता फुटबॉल सारखा दिसत असेल. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश पाटील. गोलंदाज आपण जरूर पाहतोय हर्षल. हो, खराब चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ वाईड बॉल जरूर आपण पाहतोय. अशा प्रकारचे गोलंदाजी या विकेटवरती चालत नाही. या ॲटमॉस्फिअर वातावरणाचा जर का आपण विचार केला तर वारा प्रचंड सुटलाय. तुम्हाला स्टंप टू स्टंप वाईड लाईनवरती एखादा स्लोवर चेंडू फेकावा लागेल, अन्यथा सतीशकडे तो क्लास आहे. अशा प्रकारचा चेंडू फिरून तो सहज केलेल. वन बाउंड चेंडू फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप देखील चांगलं राहिलं आहे. आणि तदनंतर ही रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिला धक्का नोटेड हनुमानपाडा संघाला. फलंदाज बाद होईल संकल्प. आणि तदनंतर आमचे मित्र, आमचे बंधू मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील, सबसे कातिल प्रीतम पाटील. खरं तर ज्यांना जरूर तुम्ही पाहू शकताय कित्येक वार आले त्यांच्यावरती, परंतु असं म्हणतात दैव बलत्तर, देवाचा आशीर्वाद जर का तुमच्यावरती असेल तर कितीही संकट येऊ द्या, तुम्ही सुरक्षित असाल. प्रीतम पाटील यांच्याबद्दल काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. हा खेळाडू खरं तर ही व्यक्तिमत्व संपूर्ण पेन तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रीतम पाटील यांना जरूर आपण पाहतोय. आज ही आपल्या गावासाठी ज्या आपल्या पाठीराख्याने, ज्या आपल्या मित्रांनी जो धोका दिलाय, त्या धोक्याला आता धोक्यानेच उत्तर द्यायचं आहे. आणि त्यासाठी खरं तर हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नेक्स्ट बॉल. ओ, सतीश पाटीलचा फटका फसलाय. कॅच पकडेल का विनय? नाहीये. वन बाउन्स चेंडू मात्र निघालाय सीमा पार, चौकार. आणि या 4 धावेने धाव संख्या आपण पाहतोय रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45, संदेश पाटील, गौरव मोकल, सागर पाटील तिकडे सामना पाहत आहेत. आणि या रोहित पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पण सध्या ते दूर आहेत. सामना जसा जिंकेल ना तसे ते ॲक्शन मोडमध्ये येतील. सध्या त्यांचा नेटवर्क गेला आहे, परंतु जसा सामना जिंकेल त्यांचा नेटवर्क जर का आला तर वायफायला देखील ते हरवतील. नेक्स्ट बॉल, कॅच पकडलाय. आणि आता मात्र थोडीशी राहत जरूर मिळेल. सतीश पाटील वेल प्लेड. 14 चेंडूमध्ये 39 रन्सची ही इनिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. मी RS लाईव्ह च्या ऑफिशियली कॉमेडी ऑपरेटर सागरला विनंती करत चालते, छोटे जे प्रेक्षक आहेत ना, जर त्यांना ऑन स्क्रीनवरती घ्या. हेच ते दिवस, ह्याच त्या आठवणी. बळीराम पाटील आमच्या सोबत आहेत. पाटील असेच आपण जायचो कॅप घालून, तेव्हा चप्पल नसायच्या. आणि ते छोटंसं एक मंडप, अर्थातच जसं आपला कॉम्बॉक्स आहे ना तसं तो त्यांना ते कॉम्बॉक्स त्यांना उभारायचा आहे. आणि त्यातील एक मोठा सायकलवरती आलाय. खरं तर जो सायकलवरती आहे तो सध्या पंतप्रधान आहे त्यांच्यामध्ये. रेड कॅपवाला आमचा BJPचा खरं तर मुख्यमंत्री आहे. व्हाईट कॅपवाला आमचा राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आहे. आणि बाकीचे सर्व शिलेदार आमचे आहेत. ते जबरदस्त हे दृश्य पाटील, त्या आठवणी आजही आठवतात. जबरदस्त ते दिवस. कलव्याला चालत जायचो, कालश्रीला, भालला, घोडा बंदरला चालत जायचो. रन्स आहेत 45 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आहेत. क्या बात आहे. गोलंदाजीसाठी सोन्याला आपण पाहतोय अलाउन द कार्पेट. रतन शिंदे चेंडूला पकडेल. नो डाऊट सिंगल कंप्लीट. धावबाची संधी. काय घडलंय? सहज चेंडू लावला असता तरी देखील खेळाडू आउट झाला असता. पण खेळाडू नवीन आहेत, यांना अनुभव कमी आहे.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 47. छोटे प्रेक्षक त्यांची ती मजा. आज शनिवारचा दिवस आणि ते मात्र इकडे आलेत. फार फार चांगलं दृश्य आपण पाहतोय. ओ नेक्स्ट बॉल प्रीतम पाटील आणि तदनंतर आता धावबाची संधी. होय, रनआउटच्या स्वरूपाने प्रीतम पाटील जरूर बाद होतील. नक्कीच बलराम पाटील तिकडे आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद, परंतु पालक मंत्री, कारण की हा पद अतिशय महत्त्वाचा आहे. तो पद त्या जे 5 ते 6 आमचे छोटे प्रेक्षक आहेत त्यातून कोणाला एकाला मिळेल. घरातून कदाचित त्यांनी एक छोटीशी पाण्याची बॉटल आणली असेल, काही चिप्स आणले असतील खाण्यासाठी आणि ते इकडे सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. हे खरं तर दृश्य आज हे आम्हाला आठवतात. आम्ही देखील अशा प्रकारचे, तेव्हा फुल पॅन्ट्स नव्हत्या, ट्रॅक नव्हत्या, हाफ पॅन्ट असायच्या. असंच खरं तर सामना पाहण्यासाठी जायचो. घरातून 1 रुपया 2 रुपये द्यायचे. आज 1-2 रुपये जर का दिलं तर आपली मुलं घेत नाहीत. फुलटॉस आहे आणि नेमका त्यांच्याच दिशेने चेंडू चाललाय. सीमा पार षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या आपण पाहतो 53 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. चला आता सागर, थोडा कॅमेरा जिकडे भेंडी आहेत ना तिकडे आमचे 4 परम मित्र उभे आहेत, त्यांना देखील आम्हाला एकदा ऑन स्क्रीन वरती पाहायचं आहे की जिकडे सोनकारचे आमचे संदेश पाटील सँडी, गौरव मोकल, सागर पाटील आणि रोहित पाटील अलॉंग द कार्पेट. खरं तर हा स्ट्रोक्स आपण पाहतोय. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 1च्या मदतीने. रन्स ऑन दी बोर्ड 54 रन्स. मी तर म्हणेल 60-65 रन्स इकडे होतात 4 ओव्हरमध्ये. या षटकातील चेंडूंचा आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीसाठी सोन्याला आपण पाहतोय. पायावरचा चेंडू आपण पाहिला. फ्लिकचा प्रयत्न यशस्वी राहिला आणि आता चेंडू मात्र निघाला सीमा पार. हा चौकार आलाय. सोन्या गोलंदाजी करतोय. खरं तर या चेंडूवरती हा चौकार आलाय. कानोबा गावामध्ये खरं तर त्याचे मामा आहेत आणि आपल्या मामाच्या गावामध्ये खरं तर तो आता आलाय, तिकडूनच आलाय. चौकार जरूर आलाय. धावसंख्या 58 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. चैत्र महिना म्हटला की यात्रांचा महिना, नूतन वर्ष. या महिन्यामध्ये वडावची यात्रा, वाशीची यात्रा, कारल्याची यात्रा, दीवची यात्रा असेल, हनुमान जयंतीची यात्रा असेल, लेग बिफोर द विकेटचा अपील जरूर आपण करतोय. आणि सर्व यात्रा संपल्यानंतर सोनकारची यात्रा, एंड इज वेल. सर्वांनी सोनकारच्या यात्रेला या. आणि दिनांक आहे 22 तारखेला खरं तर सोनकारची यात्रा पुढच्या महिन्यामध्ये. रन्स आपण पाहतोय 59. 60चं टार्गेट, प्रतिषटक 15च्या सरासरीने या रन्स करायचे आहेत. 20 तारखेला खरं तर सोनकारची यात्रा आहे. 21-22ला देखील कार्यक्रम आहेत. आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. खरं तर काही दिवसांपूर्वीच भाल गावामध्ये मोठा पालखी उत्सव आपण पाहिला. खरं तर समोर जे प्राचीन विठ्ठल रखुमाईचं मंदिर आपण पाहतोय. याची देही याची डोला. पंढरपूरला जायची गरजच नाही. आपल्या घरामध्ये आई वडील आपल्या असतात, त्यांचा आशीर्वाद घ्या. थँक्यू. खरं तर आमचे सतीश पाटील 40+ चे खरं तर अध्यक्षपद ज्यांनी भूषवलंय आणि 40+ खेळाडूंना ज्यांनी चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, चांगला खेळ या खरं तर मॅचमध्ये आपण पाहतोय. आणि एक नवीन संघ त्यांनी तयार केला, त्याबद्दल त्यांचं विशेष आम्ही कौतुक करतोय. आणि ही जिद्द हवी आहे आणि ही जिद्द तुम्ही सोडू नका. खरं तर हनुमानपाडा गाव म्हटला की राम नवमीचा उत्सव, त्या गावामध्ये ईश्वरला विनंती असेल, चला आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. पण ज्याप्रमाणे उरण तालुक्यामध्ये
आपण यात्रा पाहतो त्याप्रमाणे खरं तर आता पेन तालुक्यामधील जे आपले ग्रामीण गाव आहेत, मग सोनखारला यात्रा आपण पाहतो, दादरची यात्रा असेल, जोह्याची यात्रा, कलव्याची यात्रा असेल, राव्याची यात्रा असेल, तांबडशेतला यात्रा, त्यानंतर भालला असेल, वडाऊची यात्रा असेल, वाशीची असेल, कालेश्री दीवची यात्रा असेल, या संपूर्ण आता खारेपाट विभागात यात्रांचा सीझन आता मात्र सुरू होतोय. संडी संदेश यात्रांचा सीझन खरं तर आपण पाहणार आहोत आणि खरं तर आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण खरं तर यात्रेनिमित्त आपण प्रत्येकजण करत असतो आणि खरं तर ते वातावरण तो दिवस सर्वांसाठी खास राहतोय नेहमीच. मॅचकडे आपण जाऊया. जरूर महत्त्वाची लढत आहे. 60 रन्स इकडे होतात 4 ओव्हरमध्ये. मागच्या 2 दिवसांमध्ये सहज काही चेंडू राखून 60 रन्स चेज झालेले आहेत. फक्त तुम्हाला टायमिंग करायचं आहे. फार काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. वाऱ्याचा वेग आहे. तुम्ही जर का चांगलं टाइम केलं तर जरूर ह्या रन्स निघतील. आणि राहुल की ज्यांनी हे मैदान बनवलंय, हे विकेट बनवलंय, राहुल म्हणतो की आत्ता स्कोर होईल. जेव्हा तवा तापतो ना तेव्हा भाकऱ्या भाजायला मजा येते. तव्यावरती चपाती, खापरीवरती भाजी, भाकरी, फार मजा येईल मॅच मध्ये. आता मात्र प्रचंड वारा सुटलाय. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिला की थोडा वारा कमी होता, परंतु आता मात्र प्रचंड वारा सुटलाय. दैवत म्हात्रे आणि हर्षद दैवतने अनेक इनिंग केलेल्या आहेत. त्यातील एकच इनिंग खरं तर आम्हाला आजही आठवतोय. जोहेच्या अगेन्स्ट 3 षटकांच्या मॅच मध्ये 54-56चं टार्गेट, 54चं टार्गेट होतं आणि ते चेस केलं होतं दैवत म्हात्रे आणि संदीप बबलू हे 2 खेळाडू. आणि जोहेकरांना खरं तर त्या मॅच मध्ये आपण हरवलं होतं. ती एक मॅच सोनखार त्या मैदानावरती स्पर्धा आपण पाहिली होती. 3 ओव्हरमध्ये 54 होऊ शकतात, तर 4 ओव्हरमध्ये 60 मित्र सहज. आणखीन एक मॅच कोटला मैदानावरती कलबेच्या अगेन्स्ट सोनखार, 96चं टार्गेट आणि सोनखार संघाने तब्बल 94 रन्स बनवल्या होत्या. तेव्हा प्रशांत म्हात्रे, कल्पेश डंगर यांची बॅटिंग जबरदस्त आपण पाहिली होती. लगातार षटकार, वाऱ्याची साथ तिकडे देखील होती. ह्या मॅच मध्ये देखील वाऱ्याची साथ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी स्ट्राईक गोलंदाज नीरज आणि त्याच्या विरोधात दैवत म्हात्रे. चला आता वन ऑफ द बेस्ट इनिंग तुम्हाला साकारावी लागेल. ज्याप्रमाणे खरं तर रॉयल सोनखार टीम मधून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. तदनंतर जय हनुमान सोनखार टीम मधून खेळाडू, क्लासिक सोनखार, असे बरेचसे संघ खरं तर सोनखार गावामध्ये खरं तर एकच टीम आहे. जो चांगला खेळाडू खेळतोय त्या प्रत्येकाला संधी आपण देतोय. आणि जय हनुमान सोनखार टीम मधून खेळत असताना दैवत म्हात्रेला आपण पाहतोय. पण थोडंसं कॉन्फिडन्स ठेवावा लागेल, आत्मविश्वास ठेवावा लागेल. प्रॉपर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट तुम्हाला खेळावा लागेल या मॅच मध्ये. पहिला चेंडू डीप राहिलाय, मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवायची आणि टायमिंग करायची आहे. बाकीचं काम जो वारा सुटलाय ना तो करेल. वाऱ्याच्या लाटांवरती जर का चेंडू स्वार झाला तर षटकार मिळेल. डेड बॉल या ठिकाणी जरूर आपण पाहू. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला अनेक विमान दुर्घटना आपण पाहतोय. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शरददादा पवार, खरं तर अजितदादा पवार यांची खरं तर विमान दुर्घटना आपण पाहिली आहे अजितदादांची. हो, कॅच ड्रॉप या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. क्षमा असावी.
अजितदादा खरं तर हे विमान दुर्घटनेमध्ये खरं तर आपण त्यांना गमावलंय. चला आमचे लाडके समालोचक निलेश सर या ठिकाणी या मॅचमध्ये आहेत. ते म्हणत असतील की परमेश हा सामना जिंकू दे मला, बाकी नंतरचं उर्वरित काम आपण करू. जबरदस्त हेअरस्टाईलला खरं तर जगदीश पाटील हे जे सिंगर आहेत त्यांच्या लुकमध्ये, आणि ते देखील भरपूर ॲग्रेसिव्ह आहेत क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये हो एक्स्ट्रा बाउन्स, वाईडचा कॉल, वाईड बॉल, वन बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी जरूर दिला जाईल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 3 ऑन द बोर्ड, 3 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. 3 धावा स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. हो चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन, एका टप्प्यावरती चेंडू मात्र फील्ड केला जाईल. रन्स येईल, एक सिंगल सेकंडचा कॉल आणि रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉलवरती षटकार जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. 10 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. 10 रन्स स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल वरती रन्स आले, एक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खरं तर बऱ्याचशा शुभेच्छा हनुमानपाडा गावातून देखील आपण जरूर पाहतोय. आणि खरं तर एका गावामध्ये 2 टीम्स आम्ही नेहमी म्हणतोय की एक गाव 11, तुम्ही एकत्र या, क्रिकेट खेळा. आणि हे दोन्ही टीम्स एकत्र आहेत, असं नाही आहे की त्यांच्यामध्ये मोठा वाद आहे. परंतु आज खरं तर हा संघ इकडे फालमध्ये मॅचेस खेळण्यासाठी खरं तर जरूर आपण पाहतोय. आणि गावातील सर्व खरं तर त्यांच्या पाठीराख्यांकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. जे सामना पाहतात अनिकेत असेल त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. बाकीचे इतर खेळाडू सर्वेश असेल, ऑल ऑफ टीम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मॅचमध्ये फार मजा येईल. पुढचा गोलंदाज सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये. सतीशला आपण जरूर पाहतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, हो सबमरीन डिलेव्हरी, चांगला चेंडू राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, स्वीपरला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. षटकातील पुढच्या चेंडूवरती रन्स आली 2. धावसंख्या 14 स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सतीश पाटील यांची जरूर आपण पाहतोय.
हो क्लीन बोल्ड, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हलियन. संपूर्ण हनुमानपाडा गाव खरं तर ही स्पर्धा पाहतोय, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि खरं तर ते देखील म्हणतात की आमचा देखील पाठिंबा, आमचा देखील प्रेम ह्या टीमवरती आहे आणि आम्ही देखील या टीमचे बिग सपोर्टर आहोत आणि आमच्या गावाचा संघ या ठिकाणी जिंकावा हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी खरं तर हनुमानपाडा टीमसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आमचे निलेश सर यांना जरूर आपण पाहतोय, प्रीतम पाटील यांना आपण पाहतोय या मॅचमध्ये, इन ॲक्शनमध्ये. कमालीची मॅच. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र कमबॅक करावा लागेल सोनकार टीमला. चांगला संघ जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर, दोन विजेत्या संघांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. ओ चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चेंडू मात्र चाललाय सीमा पार. हा षटकार आलाय. फलंदाज रोहन पाटीलच्या बॅटमधना, रोशन पाटीलच्या बॅटमधना हा षटकार जरूर आपण पाहिलाय आणि या 6 धाब्याने धावसंख्या आता पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. 20 ऑन द बोर्ड, 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 60 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. विजयासाठी 60 रन्स करायचे आहेत. नेक्स्ट बॉल एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. इट्स अ वाईड बॉल. या षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर अद्यापी 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोनकार आणि हनुमानपाडा अशी लढत आपण जरूर पाहतोय. समोरला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उडाला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, सेफली लँडिंग, एकच मिळेल. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय डबल टू 22. अद्याप ही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू जरूर बाकी असेल. 22 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. तर आमच्या निलेश सरांची हेअरस्टाईल, जगदीश पाटील जे सिंगर आहेत त्या लुकमध्ये त्यांना मी पाहतोय. पॉइंटमध्ये ते क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस फिरून केल्याचा प्रयत्न, प्रीतम पाटील यांनी चेंडू मिस केलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. क्षमा असावी, 1 धाव 22च्या स्वरूपाने खरं तर 1 सिंगल रन्स या ठिकाणी जरूर आले. एका धावेने धावसंख्या 22 स्कोर कार्ड वरती. येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि आता रन्स करायचे विजयासाठी 37. 23 रन्स, क्षमा असावी, 23 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. करतोस काय? 23 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. पाणी हवंय, चला पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल आमच्या आयोजकांना की आपण जरूर पाणी घेऊन जा.
स्कोरकार्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत. एकूण 23. अद्याप ही विजयासाठी 37. 37 रन्स 2 षटकामध्ये करायचे आहेत. एका बाजूला नोटेड हनुमानपाडा, त्यांच्या विरोधात टीम आपण पाहतोय जय हनुमान सोनखार. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटक आणि 37 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढच्या षटकासाठी गोलंदाज संकल्प. पण दैवतला आता आक्रमण करावं लागेल. एका बाजूने दैवतला आता मात्र हा संपूर्ण मोर्चा सांभाळावा लागेल या मॅच मध्ये. ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिला चेंडू. व्हाईट कॉल, व्हाईटचा इशारा या ठिकाणी जरूर पंच देत आहेत. एक्स्ट्राचे 1 रन्स स्कोरकार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 रन्स स्कोरकार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 24 रन्स धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे असेल. कॅचचा प्रयत्न पकडला जाईल. दैवत भात्रे बॅक टू द पॅव्हलियन. दैवत बाद झाल्याने तदनंतर पुढचा खेळाडू रतन शिंदे. मैदानाच्या आतमध्ये रतनला आपण जरूर पाहणार आहोत. कुणाल पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रतन शिंदे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सामना संपला नाहीये अद्याप. ही खरं तर या सामन्यामध्ये सोनखार संघ शिरकाव करू शकतोय. समोरला खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. सुरक्षित स्ट्रोक्स पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट, एकच मिळेल. एका धावेने धावसंख्या पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 रन्स. येणारे 10 चेंडू विजयासाठी 35 ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. चांगला सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू 35 ची आवश्यकता. हो, चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. धाव फलकावरती रन्स आपण पाहतोय 25. 25 रन्स स्कोरकार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. नोटेड हनुमानपाडा, त्यांच्या विरोधात जय हनुमान सोनखार. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. हो, आणखीन एक चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय टीम हनुमानपाडा संघाकडून. पण टीमचा आपण विचार केला तर सतीश पाटीलची विकेट, परंतु सतीश पाटीलची विकेट मात्र सोनखार संघाला लवकर मिळाली नाही आहे. आणि त्यानंतर स्कोरकार्डवरती भरपूर रन्स पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील ॲज अ किपरच्या रोलमध्ये प्रीतम पाटीलला आपण पाहतोय. चांगला सामना पाहायला मिळाला. गौदबी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026 हे पर्व आपण जरूर पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना आपण आजच्या दिवसातील दुसरी लढत. एक्स्ट्राचा चेंडू असेल. व्हाईट कॉल, व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोरकार्डवरती 25. 26 रन्स. षटक संपलाय. 3रं. 26 रन्स
स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर, दोन विजेत्या टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकाचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये रन्स करायचे आहेत. 34 ची आवश्यकता असेल. 5 षटकार आणि 1 चौकार. आता मात्र मित्र असं म्हणेल की थोडंसं प्रेशर असेल. प्रत्येक चेंडूवरती रतन शिंदेला आता मात्र षटकार मारावा लागेल आणि तसं पाहायला मिळेल का. 5,000 रुपये प्रत्येक सिक्सर आला तर प्रत्येक चेंडूवरती नाहीये. चला आता पहिल्या चेंडूवरती हे पारितोषिक आता थांबेल. चला मॅच जिंकवली तरी देखील हे पारितोषिक आहे रतन शिंदेसाठी. रनआउटची ही विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला हा सामना जर का जिंकवला रतन शिंदेने तर तब्बल 5,000 बलराम पाटील यांच्याकडून हे पारितोषिक. नवीन फलंदाज यश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये यशला जरूर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम षटकासाठी गोलंदाज गणेश. 3 षटकार जर का आले तरी देखील 2,000 बलिराम पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. चला पहिला आलाय, 1 षटकार आलाय. अद्याप 2 बाकी आहेत. सामना संपला नाहीये. रतन शिंदे अंतिम षटकामध्ये तुम्हाला ब्लास्ट करावे लागतील. अंतिम षटकामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. आमचे परम मित्र कल्पेश ठाकूर सामने संपल्यानंतर आलेत. हो आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार. 2 षटकार आलेत. ह्या चेंडूवरती जर का षटकार आला तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. आयशर पेन टीमचे लीडर बलराम पाटील सोनकार यांच्याकडून हे पारितोषिक असेल. ह्या चेंडूवरती जर का षटकार आला तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 39. सामना संपला नाहीये. अद्याप ही लढत आपण पाहतोय. हो आणखीन एक चांगला फटका आहे. समोरला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 ने. त्रेचाळीस विजयासाठी रन्स करायचे आहेत राहुल. चेंडू बाकी असतील. 2 चेंडू आणि 17. दोन चेंडू आणि 17. हा देखील एक चांगला फटका होता. खेळाडू या चेंडूवरती मात्र बाद असेल आणि आता मात्र औपचारिकता या मॅच मध्ये बॅलन्स असेल. लास्ट बॉल चा खेळ बाकी असेल. औपचारिकता बॅलन्स आणि चांगला क्रिकेट या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळाला. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. ओ याही बॉल वरती चांगला प्रयत्न. वॉट अ कॅच. नाहीये. जबरदस्त प्रयत्न निलेश पाटील यांचा राहिला. कॅच घेण्यासाठी संपूर्ण समर्पण जरूर आपण पाहिले, परंतु आज सामना मात्र जिंकलाय टीम नोटेड हनुमानपाडा टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम सोनकार. चला आता सोनकार गावातून ज्या होड्या आल्या त्या सर्वांनी जा परत. सोनकार संघाचा कॅप्टन जय हनुमान सोनकार.
चला आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. चला सोनकार टीमचा कॅप्टन जय हनुमान सोनकार. सामना वीर पारितोषिक घेतलं. आधी टॉस करूया आपण. टॉस केलं जाईल.